MST-CET 2025साठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे, परंतु ते आता विचारत आहे की आमची हॉल तिकीट कधी येणार आहे आणि आम्ही आमची हॉल तिकीट डाउनलोड कशी करणार। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट चेक करणार आहे की तुमची हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कशी करणार। तर तुम्हाला CET सेलच्या साईटवर यावं लागेल। CET सेलची साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला राईट साईडला CET एक्झामिनेशन पोर्टलचा जे ऑप्शन दिलेला आहे सन 2025-26, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक ID आहे जो तुम्ही फॉर्म फिलअप करताना यूज केलेला आहे, जी तुमची ईमेल ID आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड म्हणजे जो तुम्ही CET साठी पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड, तर ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। तर तुम्ही एक CET भरली असेल तरी तुम्हाला त्यामधून हॉल तिकीट मिळेल किंवा एकापेक्षा जास्त CET साठी अर्ज केले असेल तरी तुम्हाला त्यामधून हॉल तिकीट मिळणार आहे। तर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये तुम्ही CETचे फॉर्म इथून भरलेले आहे आणि हॉल तिकीटचं ऑप्शन इथे दिलेलं आहे तुम्हाला। तर तुमचे हॉल तिकीट पेपरच्या 7 दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर तुमची एक्झाम डेट आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली होती, या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे आणि हॉल तिकीट किती तारखेला तुमच्या लॉग इनमध्ये आणि उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि तुम्ही डाउनलोड कधी करू शकणार आहे या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून हॉल तिकीटचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघू शकता PCB ग्रुप ज्यांचा आहे त्यांची एक्झाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि ज्यांचा PCM ग्रुप आहे त्यांची एक्झाम 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे। तर पेपरच्या 7 दिवस अगोदर तुमची हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जस्ट आपण आता जे ऑप्शन बघितलं आहे तिथेच तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार। ज्यांची हॉल तिकीट आली नाही, आपण वेळेवर तुम्हाला SMS आल्यानंतर त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार की तुम्ही हॉल तिकीट जर तुमच्या लॉग इनमध्ये आली नाही तर दुसऱ्या वेळी सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। तर 7 दिवस अगोदर तुम्हाला SMS आणि मेलसुद्धा येणार आहे CET डिपार्टमेंटकडून। तर MST-CET 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।